घेतले, आपल्याला फड वाजवावाच लागणार. पण ह्या अवस्थेत तमाशा या लोककलेला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणजेच विठाबाई नारायणगाव. त्या गर्भारा अवस्थेत सुद्धा तमाशासाठी उभ्या राहिल्या. मात्र काही थांबवला नाही. कसलाही विचार न करता त्यांनी आपली नाळ दगडाने ठेचून त्या लहान लेकराला सोडून विठाबाई पुन्हा रंगमंचावर आले. अशा या मोठ्या कलावंताला त्या दिवशी लावणी सम्राज्ञी म्हणून नाव अर्पण करण्यात आलं. अशा होत्या आमच्या विठाबाई नारायणगाव.